एक साऊथचा चित्रपट उचलला आणि त्याचा मराठीत रिमेक केला. मी बोलतोय तुंबाडची मंजुळा या चित्रपटाबद्दल. काय गरज होती साऊथचा चित्रपट उचलायची आणि त्याचा रिमेक करायची? आपल्याकडे काय ओरिजिनल स्टोरीज घडू शकत नाहीत का? असं काहीतरी निगेटिव्ह बोलून मला व्ह्यूज कमवायचे नाहीत. मला तुंबाडची मंजुळा हा चित्रपट एक चित्रपट म्हणून कसा आहे त्याबद्दल बोलायचं आहे. त्यातले पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचे, निगेटिव्ह पॉईंट सांगायचे. त्याचबरोबर जो ओरिजिनल मूवी आहे सू फ्रॉम सो, ज्याचा रिमेक आहे तुंबाडची मंजुळा, त्या सू फ्रॉम सो या चित्रपटाबद्दल देखील काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. व्हिडिओच्या शेवटी जाईपर्यंत तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला पाहिजे की ओटीटीची वाट पाहिली पाहिजे याचं उत्तर देखील मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा. नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. तर तुंबाडची मंजुळा या चित्रपटातला सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट जर कोणता असेल तर तो आहे स्टोरी. अगदी या स्टोरीमध्ये खूप मोठ्या घडामोडी घडतात, खूप मोठी ऍक्शन सीन आहेत, खूप जास्त हॉरर असं काही नाही. परंतु ज्या छोट्या छोट्या घटना घडतात त्या स्टोरीमध्ये त्या इतक्या छान पद्धतीने स्क्रीन प्ले मध्ये मांडले, त्या इतक्या एंगेजिंग आहेत. आणि याचं क्रेडिट मला सुरुवातीलाच सू फ्रॉम सो याचे जे काही कथा लेखक आणि पटकथा लेखक आहेत त्यांना द्यायचं, कारण ऑब्व्हियसली हा चित्रपट रिमेक आहे सू फ्रॉम सोचा, त्यामुळे कथा मॅक्झिमम तशीच सेमच आहे, पटकथा देखील सेमच आहे. आता तुंबाडची मंजुळा या चित्रपटामधल्या रायटरला काही क्रेडिट नाही का, तर तसं काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या रायटिंग मध्ये मला वाटली ती म्हणजे डायलॉग रायटिंग. मी सुरुवातीपासून चित्रपटातले डायलॉग एन्जॉय केले. चित्रपटामध्ये काही ठिकाणी हलकी फुलकी कॉमेडी आहे, काही ठिकाणी असे सीन आहेत जिथं तुम्ही खदखदून हसता. आणि चित्रपटामध्ये खूप सारे कॅरेक्टर आहेत, म्हणजे इतके कॅरेक्टर आहेत की कदाचित तुम्हाला सगळ्यांची नावं लक्षात राहणार नाहीत, परंतु सगळ्यांचा स्वभाव किंवा कॅरेक्टरिस्टिक मात्र तुम्हाला लक्षात राहील. म्हणजे चित्रपटामधलं कोणतेही दोन कॅरेक्टर तुम्हाला सिमिलर वाटणार नाहीत. जे काही साईड कॅरेक्टर आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी. कोणतंही कॅरेक्टर तुम्हाला जबरदस्तीने स्टोरीमध्ये घुसवलंय असं वाटत नाही. आणि सगळ्यांचे ऍक्टिंग चांगले, परंतु विशेष करून 2-3 लोकांच्या ऍक्टिंग बद्दल मला बोलायचंय. पहिलं म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशी यांनी रवी अण्णाचं जे कॅरेक्टर पकडलं या मूवीतलं, बास काय कॅरेक्टर पकडले. रवी अण्णा तुमचा फेवरेट बनून जाणार आहे या चित्रपटामध्ये. रवी अण्णा कॉमेडी करतो, रवी अण्णा रुबाब पण दाखवतो, मदतीला जातो लोकांच्या. रवी अण्णा त्याच्या गँग मध्ये बसून ड्रिंक पण करतो, त्यांना काही गोष्टी ऐकवतो. असे इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि जितेंद्र जोशी यांनी ते कॅरेक्टर अफलातून निभवले. त्यानंतर सई तामणकर. सई तामणकर यांची एंट्री सेकंड हाफ मध्ये होते, परंतु बिलीव्ह मी सई तामणकर यांनी अप्रतिम काम केले. त्याची 2 महत्वाची कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण म्हणजे सई तामणकर यांचा जो ओरिजिनल स्वभाव आहे, जो इंटरव्ह्यू मधून किंवा आणखीन काही ठिकाणून आपल्याला समजतो, तर तो स्वभाव आणि चित्रपटामधलं त्यांचं कॅरेक्टर हे कम्प्लिटली अपोजिट आहे, म्हणजे 100% अपोजिट आहे. परंतु त्या कॅरेक्टरमध्ये सई तामणकर अशा मिसळून गेलीत, कुठेही तुम्हाला सई तामणकर दिसणार नाहीत. चित्रपटामधलं त्यांचं शोभा हेच कॅरेक्टर तुम्हाला स्क्रीनवर दिसणार. म्हणजे शोभाच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत जे काही घटना घडले, जे काही तिला सोसायला लागले, ते सगळ्या गोष्टी सई तामणकरच्या चेहऱ्यावर दिसतात. एका शॉट मध्ये, जो पहिला शॉट आहे ना, त्या पहिल्या शॉट मध्ये सई तामणकर तुम्हाला दिसतात. त्या पहिल्या शॉट मध्ये तुम्हाला समजतं तिच्या कॉस्ट्युम मधून, तिच्या बॉडी लँग्वेज मधून, तिच्या ऍक्टिंग एक्सप्रेशन मधून आणि ठहरावामधून सई तामणकर यांच्या चित्रपटामधल्या 2 सीन बद्दल मला खास करून बोलायचंय. पहिल्या सीन मध्ये जेव्हा ओम भूतकर समोर सई तामणकर बसलेले असतात आणि तेव्हा त्या काहीतरी त्याला सांगत असतात. त्या सीन बद्दल मला जास्त बोलायचं नाही कारण स्पॉइलर ठरेल, परंतु जेव्हा त्या गोष्टी त्या बोलत असतात ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तुम्ही त्या कॅरेक्टर बरोबर न कळत कनेक्ट होता आणि तिथून पुढे चित्रपट सिरियस व्हायला सुरू होतो. आणि इंटरव्हल नंतर आलेलं शोभा हे कॅरेक्टर, त्याच्याशी तुम्ही जास्त रिलेट होत जाता. तिच्या दुःखाशी, तिच्या यातनेशी तुम्ही रिलेट होत जाता. आणि क्लायमॅक्स मध्ये एक शॉट आहे, तेव्हा सई तामणकर यांचे डोळे अगदी अश्रूंना डबडबलेत. तो एक शॉट तुम्ही जेव्हा पाहता ना, तेव्हा मंत्रमुग्ध होऊन जाणार आहे तुम्ही. सई तामणकर यांनी कमाल ऍक्टिंग केली या चित्रपटामध्ये. ओम भूतकर यांची ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर मला आता जास्त स्पॉइलर नाही त्याचे, परंतु त्या रोलमध्ये एखादा ऍक्टर न कळत ओव्हर ऍक्टिंग करण्याचे चान्सेस जास्त होते. परंतु ओम भूतकर यांनी इतकी मोजून मापून ऍक्टिंग केली की ते कॅरेक्टर आपल्याला रिअल वाटतं, कुठेही ओव्हर ऍक्टिंग वाटत नाही. मकरंद अनासपुरे यांचं कॅरेक्टर देखील फनी आहे. ते देखील जेव्हा स्क्रीनवर येतं तेव्हापासून शेवटपर्यंत तुम्हाला एंटरटेन करत राहतं. चित्रपटाच्या म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाची सुरुवात एका गाण्यानं होते आणि शेवट देखील एका गाण्यानं होतं. ते दोन्ही गाणी सुंदर आहेत आणि चित्रपटाच्या मध्ये जी काही गाणी ती देखील चांगली आहेत. चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक चांगला आहे. साऊंड बद्दल आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे मकरंद अनासपुरे यांचं कॅरेक्टर आहे ना, ते कोल्हापुरी पायतान वापरतात. ते कोल्हापुरी पायतानाचा एक आवाज असतो, चर 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 असं ते आवाज येतो चालताना, तो आवाज देखील टिपलाय. आणि आता ऑब्व्हियसली या गोष्टी मूवीमध्ये असल्याच पाहिजेत, परंतु खूप साऱ्या मराठी चित्रपटामध्ये नसतात. म्हणून मला
जेव्हा असे साऊंड मी नोटीस करतो ना चित्रपटामध्ये, तेव्हा ते तुम्हाला सांगूशी वाटतात. मला असं वाटतं की ते साऊंड डिपार्टमेंटला सुद्धा क्रेडिट भेटलं पाहिजे, त्यांचं देखील कोणतरी कौतुक केलं पाहिजे. सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर मी तुम्हाला अगदी लिहून देऊ शकतो की चित्रपटाच्या पहिल्या शॉट पासून शेवटच्या शॉट पर्यंत तुम्हाला कुठेही चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हलक्यात घेतलेली वाटणार नाही. प्रत्येक शॉट, प्रत्येक सीन हा विचारपूर्वक शूट केला गेलाय. सगळ्याच कॅरेक्टरचे कॉस्ट्युम अगदी रॉ आणि रिअल आहेत. त्याचबरोबर त्यांचे मेकअप म्हणजे त्यांची दाढी, त्यांची हेअरस्टाईल वगैरे हे अगदी रिअल वाटतं. आर्ट डिझाईन मध्ये मला एक निगेटिव्ह पॉईंट वाटला, तो म्हणजे इतर सगळी जी काही घरं वगैरे आहेत ना, ते सगळे रिअल वाटतात, म्हणजे अगदी राहतं घर वगैरे वाटतं. परंतु सईद अमनकरचं घर हे आपल्याला सेट वाटतं, म्हणजे उगाच त्याला असा हिरवा कलर वगैरे दिलाय का मला माहित नाही. सगळं घर असं हिरवं आणि डार्क वाटते, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी डार्क गोष्टी घडलेत, काहीतरी वाईट गोष्टी घडल्यात, म्हणजे तिचं घर सगळं असं हिरवं असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तिघी नावाचा चित्रपट काही महिन्यापूर्वी रिलीज झाला होता. ते जो बंगला दाखवला होता, बंगल्यातले जे कलर होते ते एकदम असे डार्क आणि कमी लाईट असं काही नव्हतं. थोडेसे ते डल होते कलर आणि थोडेसे वेगळे कलर होते, इतके फ्रेश नव्हते. परंतु तरी देखील ते कलर आपल्याला त्या वातावरणातली व्हाईब दाखवत होते की इथे काहीतर सगळं काही ठीक नाही, अशा प्रकारची व्हाईब आपल्याला दाखवत होती. तशाच प्रकारचं एखादं रिअल वाटणारं घर घेतलं असतं, अतिशय वाईट अवस्थेत राहणाऱ्या स्त्रीचे घर कसं असेल तसं जर डिझाईन केलं असतं तर ते जास्त इफेक्टिव्ह वाटलं असतं. आणखीन काही निगेटिव्ह पॉईंट्स या चित्रपटाला सांगायचे झाले तर चित्रपटामधले काही सीन ज्या सीनला जितकी गरज आहे तितका वेळ घेतात आणि त्याबद्दल काही हरकत नाही. परंतु ज्या लोकांना चित्रपट पट पुढे जावं असं वाटतं किंवा फास्ट पेसिंग चित्रपट पाहायची सवय आहे आणि तशी अपेक्षा आहे, त्या लोकांना चित्रपटातले काही भाग फर्स्ट हाफ मधले अगदी 1-2 सीन थोडेसे स्लो वाटतील आणि सेकंड हाफ मधले मात्र काही सीन काही प्रेक्षकांना नक्की स्लो वाटणार आहेत. डिरेक्शन मधली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे सईद अमनकर आणि जितेंद्र जोशी यांची इतकी खास काही ओळख नसती. आता मला स्पॉइलर द्यायचं नाही म्हणून मी वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट सांगायला लागलोय, लक्षात घ्या. तर जितेंद्र जोशी आणि सईद अमनकर यांची इतकी काही खास ओळख नसते, परंतु जितेंद्र जोशी यांना सईद अमनकर यांना एका ठिकाणावरून घ्यायचं असतं, दुसऱ्या ठिकाणी सोडायचं असतं, परत तिकडून घेऊन आहे त्या ठिकाणी सोडायचं असतं. असं ते मल्टिपल वेळा चित्रपटामध्ये करताना आपल्याला दिसत आहेत. पहिल्यांदा जेव्हा सईद अमनकर जितेंद्र जोशींच्या गाडीवर बसतात ना, तेव्हा त्यांची पर्स किंवा पिशवी जी असते ना ती उजव्या हातावर असते, त्यांच्या उजव्या खांद्यावर, आणि जितेंद्र जोशी असे पुढे बसलेले असतात गाडीवर आणि पिशवी असते मध्ये. परंतु जसा जसा तो सिक्वेन्स पुढे जात जातो, सईद अमनकर आणि जितेंद्र जोशी यांच्यामध्ये न कळत हळूहळू एक बॉन्ड होत जातो ना, तसं ती पिशवी उजव्या खांद्यावरून निघते आणि डाव्या खांद्यात जाते. आणि आता जितेंद्र जोशी आणि सईद अमनकर यांच्यामध्ये ती पिशवी नसती, ती उजव्या खांद्यावरून डाव्या खांद्यावर आलेली असते. ती अतिशय बारीक गोष्ट आहे, परंतु ती मी त्या सॉन्ग मध्ये नोटीस केली आणि मला ती आवडली. आता इतके सगळे पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट सांगितल्यानंतर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही असे कितीतरी चित्रपट पाहिले असतील जे ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या चित्रपटाचे रिमेक होते, परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की हा चित्रपट जो मी पाहिला आणि जो मला आवडला तो कुठल्या तरी चित्रपटाचा रिमेक होता. जसं की कबीर सिंग हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा मला माहित होतं की हा चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे, पण अर्जुन रेड्डी मी पाहिला नव्हता. पण कबीर सिंग हा चित्रपट मी पाहिला, मला तो आवडला. त्याचबरोबर आणखीन काही चित्रपट असतील, हेराफेरी असू दे किंवा खूप सारे चित्रपट आहेत ज्याचे ओरिजिनल चित्रपट कोणते तर वेगळेच आहेत, परंतु आपण जे चित्रपट पाहिले, जे रिमेक होते ते आपल्याला आवडले आणि आपण त्या चित्रपटाचे फॅन झालोय. मराठीमध्ये कोणत्या दुसऱ्या इंडस्ट्रीचा चित्रपट घेऊन रिमेक करू नये या विचाराचा मी अजिबात नाही. मला असं वाटतं जर एखादी चांगली स्टोरी असेल जी दुसऱ्या भाषेत बनली, ती आपल्या भाषेत आपल्याला रिमेक करायला काही हरकत नाही. परंतु याचा अर्थ हा देखील नाही सगळ्याच रिमेक करा, म्हणजे ह्याने इकडनं घेतला त्यानं तिकडनं घेतला, प्रत्येक जण उठतोय सुटतोय रिमेकच बनवतोय, असं व्हायला नको. ओरिजिनल स्टोरीज देखील मराठीमध्ये बनल्या पाहिजेत. मला विचाराल तर मी तुम्हाला हे सांगेन की तुंबाडची मंजुळा हा चित्रपट थिएटर मध्ये पाहण्यासारखा आहे. तो चित्रपट तुम्हाला एंटरटेन करेल. चित्रपटामध्ये अगदीच 2-3 निगेटिव्ह पॉईंट आहेत जे मी तुम्हाला सांगितले. हा चित्रपट कुठल्या तर साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे म्हणून उगाच त्याला हेट करू नका. मनामध्ये तसा पूर्वग्रह निर्माण करून चित्रपट पाहायला जायचं नाही असं करू नका. हा चित्रपट तुम्हाला एंटरटेन करू शकतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. जेव्हा मराठीमध्ये एखादा वाईट चित्रपट येतो किंवा चित्रपटातल्या काही गोष्टी मला आवडत नाहीत तेव्हा मी त्याच्यावर माझं मत अगदी स्पष्टपणे ऑनेस्टली मांडतो. परंतु जर एखादा चांगला चित्रपट आला मराठीमध्ये आणि जर तुम्हाला खरंच आवडला तर त्याबद्दल भरभरून बोलणं हे मला असं वाटतं माझं काम आहे ऍज अ मूव्ही रिव्ह्यूअर. तेच काम मी ह्या व्हिडिओमध्ये केलंय. त्याचबरोबर जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत मांडा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी इथं संपतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.